हे पाहावं लागेल. माणिकराव कोकाटे 20 ते 22 मिनिटं रमी खेळत होते सभागृहामध्ये बसून, असा अहवाल आल्याचा दावा केला जातोय. विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे, म्हणजे नुसतं काही सेकंड नाही, मात्र 22 मिनिटं जे आहेत ते पत्ते खेळत. अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पियेला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये 1.5 कोटी 80 लाख रुपये सापडले. त्याच्या आधी 10 कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जालन्याला पाठवले. कोणासाठी पाठवले त्याची सुद्धा एक चौकशी आणि ATS वगैरे नाही. मला काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतात कारवाईच्या, ATS स्थापन करतात, पुढे काय होत आहे? अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे, हे उघड झालंय. त्याला वाचवताय तुम्ही. विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे, आताही तेच आहे. म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायचे आणि सोडून द्यायचं, बाकीच्यांना तुरुंगात टाकायचं. विरोधकांचं प्रदर्शन या विरोध जो आहे तो कमी दिसतो का? मला असं वाटतं रेझिग्नेशन का नाही, राजीनामा का नाही? बघा, असं सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार? सरकार जर निर्लज्ज असेल, सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष काल राज्यपालांना जाऊन भेटला, या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच राष्ट्रपतींना भेटणार आहोत. कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील, राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील, तर आमच्या समोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवडाभरामध्ये त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू. जय जवान पथकाला एंट्री नाकारलेली आहे. राज आणि उद्धवजी एकत्र आले तेव्हा त्यांनी सलामी दिली होती आणि आता सरनाईक यांनी त्यांना एंट्री नाकारलेली आहे. ठीक आहे, हा आम्ही आमच्या लेवलला सोडवू ठाण्यामध्ये.